नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. मी आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील वाशी तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे. तर आपल्याला लोकसभेचे जे उमेदवार आहेत राणा जगजितसिंह पाटील त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला सांगा, आपले लोकसभेचे जे उमेदवार आहेत राणा जगजितसिंह पाटील यांच्याबाबत आपलं मत काय? राणा जगजितसिंह पाटलांबद्दल सांगायचं झालं तर गेली 15 वर्षे मी त्यांना जवळून पाहतोय. खूप मोठ्या जिम्मेदारीने त्यांनी ज्यावेळेस आघाडी सरकार होतं त्यावेळेस त्यांच्याकडे 3-4 राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी त्यांच्याकडे होती. महसूल खातं त्यांच्याकडे होतं, अजून 2-3 त्यांच्याकडे खाते होते. एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून राणादादांना ची ओळख आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर राणादादांनी गेली 15 वर्ष ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्यांच्या मतदारसंघात असू द्या किंवा उस्मानाबाद जिल्ह्याचा सार्वजनिक विकास करण्यासाठी त्यांनी जी केलेली मेहनत आहे ते पाहता एक सक्षम असा उमेदवार आघाडीने आमच्या ह्या मतदारसंघासाठी दिलेला आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मला एक सांगा, आपण बऱ्याच दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्याचं सगळं राजकारण जाणता. तर एकंदरीत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि आपले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्ह्याचा विकास याबद्दल काय सांगा? नाही, तसं पाहायला गेलं तर आघाडीचे जे उमेदवार आहेत राणा जगजितसिंह पाटील आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत ओमप्रकाश निंबाळकर, ह्या दोन्ही उमेदवारांचे बद्दल जर तुलना केली तर कुणीही सांगेल की राणादादांचं जे काम आहे, जे एक वेगळ्या पद्धतीचं जिल्हाभर त्यांचं जे काही नेटवर्क आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आदरणीय पद्मसिंह पाटलानंतर जो त्यांनी जिल्ह्यामध्ये जो वारसा त्यांनी ठेवलेला आहे, जो काही लोकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जो संच त्यांनी निर्माण केलेला आहे गेली 10-15 वर्षापासून, तर ते एक वेगळ्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा तो कार्यकर्ता आणि नेता आहे. त्याचबरोबर ओमप्रकाश निंबाळकरांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर त्यांचा कार्यकाळ जो गेली मागच्या टर्ममध्ये ते 5 वर्ष आमदार होते, त्या कार्यकाळामध्ये जो काही त्यांचा संपर्क होता तो संपर्क अलीकडच्या काळामध्ये तो कमी झाला गेलेला आहे. आणि जिल्ह्यामध्ये जर त्यांचं काम पाहिलं तर ते काम खूप कमी प्रमाणावरती आहेत. त्यांना पूर्ण जिल्हा ओळखतो, परंतु त्यांचं जे काही ग्रास रूटपर्यंतचं जे काम आहे ते काम कमी आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये राणादादाचं तुलनेमध्ये राणादादा हे सरस उमेदवार ठरू शकतात असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या सर्वेनुसार 3 नंबरवर आलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये बेकारी जास्त आहे. तर ही बेकारी कमी करण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार जर मोठ्या मताने निवडून येऊन संसदेमध्ये गेले तर त्याचा फायदा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला काय होईल? हो, नक्कीच फायदा आपल्या जिल्ह्याला त्यांचा होणार आहे. त्यांचं मी वारंवार सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो काही मागच्या इतक्या वर्षाचा जो काही अभ्यास आहे, जो काही अनुभव आहे आणि एक एज्युकेटेड चेहरा आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्या कारणाने एक चांगल्या पद्धतीचं तरुण बेरोजगार तरुणांना त्यांनी गेली अनेक वर्षापासून म्हणजे आघाडी सरकार असताना त्यांनी कौडगाव येथील जे MIDCचा जो प्रकल्प आणायचा प्रयत्न केला, त्यामध्ये जवळपास 1,500 एकर जमीन त्यांनी संपादित केली. परंतु त्याच्यानंतर युती सरकार आलं आणि या युती सरकारमध्ये त्यांना कुठलाही जसे ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्याला आपण आता सांगितलं की नीती आयोगामध्ये हा जिल्हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. ह्या युती शासनामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये कुठलाही मोठा प्रकल्प आणला गेला नाही. त्याच्यासाठी कुठलीही भक्कम असा पाठपुरावा इथली युती सरकारले जे कोणी आमदार असतील, नेते असतील यांनी केला गेलेला नाही. त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, या जिल्ह्यामध्ये आत्महत्या वाढलेल्या आहेत.
शेतकऱ्याकडे कुणी बघण्याला कुणी युती शासनामध्ये कुणी तयार नाहीत. तरुण बेरोजगार तरुणांकडे कुणाचं लक्ष नाही. अशा अनेक प्रश्नामध्ये हा जिल्हा आलेला आहे. आणि राणादादांना आपण जर निवडून दिलं तर नक्कीच संसदेमध्ये आपल्या जिल्ह्याचा बॅकलॉग जो आहे तो पूर्ण करण्यासाठी, तो बॅकलॉग काढण्यासाठी राणादादा नक्की आपले सक्षम उमेदवार असतील. मग तो सिंचनाचा प्रश्न असेल, 21 TMC पाण्याचा प्रश्न असेल, त्यांनी वारंवार आपल्या अजेंड्यावरती तो प्रश्न आम्ही घेतलेला आहे की या उस्मानाबाद जिल्ह्याचं जर खऱ्या अर्थाने नीती आयोगातून त्याला बाजूला काढायचं असेल, खऱ्या अर्थाने विकास हा उस्मानाबाद जिल्ह्याचा करायचा असेल तर शेतकऱ्याचा विकास होणं गरजेचं आहे, इथल्या तरुणांचा विकास होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सिंचनामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल, इथल्या जिल्ह्यातलं जो काही जमीन आहे ती सिंचनाकडे जास्तीत जास्त कशी आणता येईल, मग त्याच्यासाठी 21 TMC पाण्याचा प्रश्न धजाला लावणं, त्याचा निर्णायक पद्धतीने तो प्रकल्प आपल्याला कसा राबविता येईल, तसेच त्यासाठी राणादादांचं संसदेमध्ये जाणं आणि संसदेमधून हा प्रकल्प राष्ट्रीय सिंचनाचा प्रकल्प जाहीर करून घेणं, त्याला जास्तीत जास्त निधी आणणं ही प्रामुख्याने राणादादाचं हे असेल, ध्येय असेल. आणि त्यासाठी एक खणकर अशी भूमिका घेणारा खासदार आपल्याला राणादादांच्या माध्यमातून मिळेल. आणि ती नक्कीच राणादादा संसदेमधून सिंचन प्रकल्प असेल, जे काही उद्योगधंदे असतील त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतील. आज आपण बघतोय गेल्या 3-4 वर्षामध्ये जे पीक विमा आला त्या पीक विम्यामध्ये आदरणीय बसवराज पाटील असतील, मधुकरराव चव्हाण असतील, राणादादा असतील, या तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, दुष्काळाच्या परिस्थितीवरती काम केलं, ही एक जाणकार मंडळी, शेतकऱ्याचं सुखदुःख त्यांना माहिती असणारी ही मंडळी आहे. आणि नक्कीच याचा फायदा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला होईल राणादादा खासदार म्हणून गेल्यानंतर, हे मला इथं आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं. शेवटचा एक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही वेळेस कलह निर्माण झाले होते. मग त्या धर्तीवर आता आपली आघाडी झाली आणि मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार की नाही, तर ह्याबद्दल काय मत? नाही, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी, आदरणीय शरद पवार साहेबांनी जी आघाडीची स्थापना केली, महाआघाडीची स्थापना केली, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना, RPI, कवाडे गट, संभाजी ब्रिगेड, त्याच्यानंतर मनसेने सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता गेली 10 वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण, आपण जो प्रश्न केला ते मी त्याशी सहमत आहे की लोकांच्या मनामध्ये तो संभ्रम होणं साहजिक आहे. परंतु या आपल्या माध्यमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आदरणीय काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशावरून आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब, बसवराज पाटील साहेब यांच्या आदेशावरून ही आघाडीची स्थापना झाली. आणि धर्म पाळण्याची सूचना, आदेश आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिले गेलेले आहेत. आणि लोकांच्या मनामधला जो एक चिंता आहे की गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षामध्ये जे काही गैरसमज झालेले होते ते सर्व गैरसमज या आघाडीच्या ह्या निवडणुकीमध्ये ते सर्व दूर झालेले आहेत. आणि नक्कीच जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमच्या सर्व भाषणामध्ये आदरणीय दादांनी, सर्व नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की उद्याची ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मग जिल्हा परिषद असेल, DCC बँक असेल, याच्यामध्ये जी काही अगोदर युती झालेली ती संपुष्टात येईल. आणि सर्व तालुका लेवलला जिथं जिथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तास्थान असतील ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र मिळून तिथं सत्ता स्थापन करतील. आणि ह्या जिल्ह्यामध्ये एक नवीन पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. माझी या आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, बसवराज पाटील साहेब, मधुकरराव चव्हाण साहेब यांनी जिल्हाध्यक्षपदी निवड केली. आणि ती निवड करत असताना एक मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली. आणि त्यामध्ये एक प्रमुख जबाबदारी ह्या आघाडीचा धर्म पाळण्याची, सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने आपण आघाडी पाळली पाहिजे. आणि आपली अस्तित्वाची लढाई ही उद्याची निवडणूक असल्या कारणाने आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी तन मन धनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
2 पावलं पुढे जाऊन ही आघाडीचा धर्म पाळणार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही. कारण हे आपण जे सांगितलं की खरंच काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करणार का, तर मी त्याचं उत्तर असं सांगू इच्छितो की गेली एक 15-20 दिवसापासून आम्ही तालुकान्याय गावन्याय बैठका घेतल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्यात. त्याच्यामुळे कुठलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण, एक चांगल्या पद्धतीचं मनोमिलन झालेलं आहे. आणि काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्या कारणाने आताच मागच्या 2 दिवसापूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांनी टीव्हीच्या माध्यमातून जी मुलाखत त्यांची झाली त्याच्यामधून त्यांनी सांगितलंय की मी पूर्वी काँग्रेस पक्षाचाच आहे आणि काँग्रेस पक्षाचेच विचार घेऊन मी पुढे जात असल्या कारणाने कुठलेही आमच्या मनामध्ये मतभेद राहिलेले नाहीत. आम्ही सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एक दिलानी उद्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही काम करणार. जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आम्ही तयार केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं एक तिढा आमच्या ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये राहिलेलं नाही आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण गेली 10-15 दिवसामध्ये झाले असल्या कारणामुळे पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असं मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. तर हे होते उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी त्यांनी अगदी आपलं मत क्लिअर केलंय की आमच्या 2 पक्षामध्ये कुठलेही मतभेद नसून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अगदी मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत राणा जगदीशसिंह पाटील यांना निवडून देऊन संसदेत पाठवायचं आणि जिल्ह्याचा विकास करायचा असं त्यांचं मत आहे. श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद.